बापरे राणी, मस्त दिसून राहिली राणी. आता त्यासाठी आली वाटते किचन. इरावती ताई तर काही दिसतच नाही बाई इकडे. आता मी येऊन राहिली तेव्हा जेव्हा येतो तूच दिसते इकडे. मग आता त्या आताच होत्या, आताच गेल्या. तुमची वाट पाहूनच राहिल्या होत्या. आज रमाने आली करतच होते त्या. मी म्हटलं येईन ना, म्हटलं त्या त्यांचे दुसरीकडले भांडे वगैरे घासणं होईल तेव्हा येईन म्हटलं त्या. मी म्हटलं ताई दिसत नाही इकडे, असं आहे. आत्ताच आठवण काढून गेल्या मायावली असं. रमाताई, तुम्ही सांगितलेली रेसिपी भल्ली मस्त जमली होती. लाडू तर सगळ्यांना आवडले. असं खूप जणांनी प्रशंसा केली पण माझीवाली. खूपच चांगलं करता येते ताई तुम्हाला. आणि माझं एकही चुकलं नाही. तुम्ही मला धीर दिली ना तेव्हा. नाही तू चुकतच नाही खरंच चुकलं नाही. पण म्हणा लागेल पण तुम्हाला खूपच तुमच्या हातात गुण आहे. पण मग मी तुम्हाला लाडू देतो. थांबा मी लाडू देतो. थांब ते सासूला येऊ दे. तुझी सासू बरोबर देते मला. तू आताच असं काम करू नको. मला द्यायचं कसं आहे विचारपूस कर. कोणी आहे नाही आहे तुझ्या सासूला विचार. आवाज दे पहिले, त्याच्यानंतर ते तुझी सासू तुला बरोबर सांगते काय आहे तर. ताई आमच्या घरी तर काही असं नाही आहे. कोणी दिलं तुम्हाला काहीच म्हणत नाही. माझ्या घरचे कोणीच काही म्हणत नाही. तुम्ही कशाला टेन्शन घेता बाई. तुला माहित नाही आहे. त्या सासूला आवाज दे पहिले, मग काय तर कर. काही इच्छा आहे ना पहिले त्या सासूला आवाज दे पहिले. साठी तू काही हे करून घेऊ नको. त्या घरात भांडण लावून घेऊ नको. होता अशा म्हणता तुम्ही. त्या सासूला आवाज दे पहिले फक्त. हो आई इकडे या. हो आई थोडं मला काम आहे तुमच्याशी. इकडे या बरं. काय की असं हाती घेऊ नये. तू नवीन पोरगी आहे. मी तुला सांगतो माया पोरी सारखी तू आहे. पहिले सासूला विचारायचं कसं आहे आपल्या घरचं वातावरण पाहायचं. त्याच्यानंतरच कारभार करायची बाई. असं नाही आहे. आपल्या आईचं घर नाही आहे. सासूचं घर काही म्हटलं तर जरासं पाहा लागत असते. एकदम आपल्या घरच्यासारखं वागत नसते बाई. हो ताई बरं झालं सांगितलं. दिला आवाज आम्ही त्या आईला. तर आता काय म्हणते काय माहिती. बापरे रमा आली म्हणून बोलावलं करा तू मला. मी आली म्हणून तिनं बोलावलं तुम्हाला. काही नाही ते म्हणे मला लाडू देतो म्हणे. सासू आहे का तिकडे तुमची. म्हटलं राहू दे बाई. त्या सासूला आवाज दे त्याच्यानंतर कारभार म्हटलं. हो त्या तिकडे गेल्या मैत्रिणीसोबत बसायला गेल्या. सांगायला काऊन मी असं म्हटलं. मला विचारून राहिली काऊन ताई असं. मी देतोच तो इरावतीले जे लागलो ते देतो. पण एकदम लपूनच द्या लागते आपल्या घरी. तुझी आजी सासू तुला माहित नाही. नाही तर देशी बिन तुझ्या भांडणाचं मूड होईल. मी देतो असं नाही आहे. द्याच्या बाबतीत तिला माहित आहे देतो म्हणून माय म्हणून हे नाही म्हणून. पण त्या सासूले पटत नाही आजी सासूले. तर असं नसताना द्या लागते. लागून तर दे ना ते लाडू. असं काही नाही आहे म्हणत दे तू लाडू. आता नाही आहे घरी त्या. पण आता त्यानं बरोबर सांगितलं तुले का बा घरचं कसं आहे ताल तुला पाहून राहा लागते. बरोबर आहे त्याचं तर पाहून घ्यायचं मग द्यायचं तिले. बाई काऊन मी असं म्हटलं तुले. आता समजलं ना कारण. हो मला काय माहित. मला असं वाटलं का नाही बा आता आई मला खायला काही म्हणत नाही तर कोणीच काय म्हणत मला कोणी असं वाटलं मला. मी काही म्हणत नाही. पण आपली इच्छा आजी तुझ्या आजी जे आहे ना त्यानं लय कष्टातून कमावलं आहे. त्याचं मन म्हणते आपल्याला भेटे नाही म्हणते अशा गिशा म्हणते त्या. म्हणून काही मी जास्त तोंडी लागत नसतो. आणि माझा व्यवहार लपूनच आहे. असते बाई. आता समजलं ना तुला सगळं काही. हो समजलं. तुम्हाला सांग का माझ्या हातचे एवढे चांगले लाडू का बरं बनले होते चविष्ट. रमाताई आहे ना मला सांगून गेल्या होत्या. म्हटलं असं करायला लागते रेसिपी. त्याच्यानुसार केली मी खूप दिवस अगोदर केलं होतं. मला काही आठवत नव्हतं म्हणून मी यांना विचारलं. खूपच चांगले जमले होते आपले लड्डू. किती छान जमले होते. खूपच चांगली रेसिपी सांगितली माझ्या सुनीले बाई त्या. माझ्या सुनीनं मस्त केले ते लाडू त्या सांगितल्याप्रमाणे. भले मस्त झाले ते बिचारे. दे ना इले देऊन दे लेकरा बायासाठी देऊन दे. गंजुलीत देऊन दे तिले. आई देते ना देते. बसा ताई तुम्ही म्हणा. तुम्ही सुन आहे तुमच्यासारखी आहे बा. भडभड काम आहे तुमच्या सुनीचं. असं काही हे नाही आहे. म्हटलं ना माझी सून ही चांगली आहे. आहेच ना सून चांगली. तू काय कर राणी तू काढून ठेव लाडू हिच्यासाठी. देतो मग मी इले बाहेर तिकडे आणून ठेवतो. मी देतो तिले मग. हो आई काढून ठेवतो. तो रमेश जराशी बाहेर मला त्यासोबत बोलायचं महत्वाचं. हो चला. बापरे बरं झालं रमाताईने सांगितलं. आजीचं लाईफ पटत नाही म्हणून असं. नाही तर मी तर माझ्या हातानंच कारभार केला असता. कशाला कोणाला पटलं नाही तर आपण कशाला करायचे त्या गोष्टी. बरोबर आहे त्यांचं. बरं झालं सांगितलं. पण खूप त्यांना माहिती आहे माझ्या घरातलं. बाई मी आईला फोन करतो. हॅलो आई. काय करू राहिली आई. नाही माय आता तर स्वयंपाक केला. आता दादा आहे ना घरी. तो आहे ना काही नाही. आता मी एकटीच आहे ना. आता तिघापुरताच स्वयंपाक करणं आहे. लेकरही नाही आहे घरी तर कसं गमत नाही घरात. सारं घर असं सुन्न पडल्यासारखं लागते बाई मला. का आई आलीच नाही का वहिनी आई. दादा आणलंच नाही का तिले. तिनं बिचारे ऐकूनच नाही राहिला. काय करतं ऐकतच नाही आता तो. आमच्यासाठी ते संसार बेकार करू नको म्हटलं. आता 2-4 दिवस झाले ना माय. झालं आता राहिनं. घेऊन ये म्हणून राहिली याले. ऐकतच नाही. जिद्दच धरली यानं. घरून बसलाय वागवत नाही म्हणून. बाबू असं नसते म्हटलं. लेकरं बाय आहे तुम्ही. तुझ्या विचार नको करू म्हटलं. तिचंही जाऊ दे सोडून दे म्हटलं. लेकरासाठी तरी विचार करू बा म्हणून राहिली मी त्याले. माही म्हणणं तसं पडलं. लेकरासाठी आपले सोय ना ते. दोघाची ताटाटूट करणं काही पडलं नाही. लेकरं बापासाठी झुरते ना. लेकरासाठी तरी दादानं जरासं झालं पाहिजे. दादा आहे का मग तिथं. कुठं आहे दादा. नाही त्याच्या खोलीत झोपला आहे. देऊ का त्याच्यापाशी फोन बाई. बोलतं का त्याच्यासोबत समजून सांग बरं उलीची बाई. कसाच ऐकून नाही राहिला. त्याला मी लय समजून सांगितलं. त्या बाबाने लय समजून सांगितलं. आम्ही म्हणे दोघं अलग राहतो म्हटलं. पण तू त्या संसार मोडू नको म्हटलं बाबू. आमचं काय आमची पोरगी गेली. आम्हाला काय 2 टाईम पुरतं आम्हाला भेटतेच म्हटलं. जेवासाठी पैसे आहे ते सरकारकडून. आणि तू कायले टेन्शन घेतो म्हटलं. आमच्यासाठी तुझ्यावाला संसार तू उद्ध्वस्त करू नको म्हणून राहिलो आम्ही. पण पोरगा ऐकायलाच तयार नाही. आम्ही वागवतच नाही म्हणते. बरं आई त्याच्यापाशी फोन बरं दादापाशी दे बरं. कसा ऐकत नाही तर पाय तुम्ही. दे बरं दादापाशी फोन आता. हॅलो बाई राणी.
कशी आहे हो बाई, कशी आहे तब्येत गिब्येत? दादा माझं सगळं चांगलं आहे, सगळं इथं म्हणजे टेन्शन घ्यायचा विषय नाही, इथं सगळं चांगलं आहे. पण दादा मी काय म्हणतो, एक शब्द ऐकणार आहे मायावाला दादा. मी सांगतो तुले, घेऊन ये ना वहिनीले, असं नको करू ना, जिद्द पकडू नको ना, जिद्द पकडू नको ना दादा. नाही पकडू तर काय करू? ते वागलीच तशी ना. तुझ्या जीवनात तिने सत्यानाश करायचा केला आणि मी तिला का वागूच काय? तू सांग बरं राणी. किती तुम्हाला बेकार भाऊ व्हायला होतं. त्यासाठी मी जिंदगीत काही नाही करू शकलो. काहीच नाही करू शकलो, तुला शिक्षणाला पैसा नाही लावू शकलो, काहीच नाही करू शकलो. आज मला या गोष्टीचा पस्ताव होऊन राहिला बाई. तू माझा विचार करू नको. माझ्या जीवनात जे व्हायचं होतं ते झालं आणि चांगलंच झालं, माझ्यासोबत काही बेकार झालं नाही. पण आता तुमचं काहीतरी चांगलं व्हायची वेळ आहे दादा. ते लेकरं आहे त्याला शिकव, मोठं कर. तिथं त्याच्या आईला नेऊ नको. लेकराची ताटाटूत होते. गरम गरम दिमागात तू निर्णय घेऊन राहिला असे. पण लेकराची ताटाटूत होऊन राहिली ना, आणि लेकराची शाळा पडते. असं करू नको. समजूत करून घेऊन येतील वहिनीले. आणि खरंच ना सगळं काही चांगलं आहे ना, नाही तर मग राखासाठी म्हणशील सगळं चांगलं आहे म्हणून. सगळं तिथं चांगलं आहे ना बाई दादा. लय चांगलं आहे. आपल्या घरच्यापेक्षा लय काही चांगलं आहे. जाऊ दे ना, जे होते ते चांगल्यासाठी होते म्हणते ना, खरंच ते चांगल्यासाठी झालं. जाऊ दे ना, नाही तर का आपल्याकडून काय झालं असतं दादा? मी काय म्हणतो, झालं असतं का आपल्यासाठी? आपल्यापाशी काही होतं नाही, काही नाही. आणि तुमच्या मागं विचारच झाला असता ना, कमी जास्त. जाऊ दे, जे झालं चांगलं झालं. फक्त आता तू त्या संसाराकडे लक्ष घे आणि त्या लेकराईला घेऊन ये, वहिनीला घेऊन ये. हे आता तुझ्या विषयी असं ऐकलं समाधान वाटून राहिलं जीवाले. आता मी पाहतो काय आहे तर फोन करून पाहतो, लेकरायला फोन करतो. आणि ते काय म्हणते तिला म्हणतो, पण एकत्र राहा लागून म्हणतो, आई बाबाला वागवा लागून. आली तर बरं, नाही तर राहू दे दादा. तू काही आई बाबासाठी का त्या संसार म्हणू नको. कसं आहे, लेकर बाया त्या मागं आई बाबा काही दिवस राहील. ज्या दिवशी झालं नाही त्या दिवशी मागून जाण त्याइले. जोपर्यंत होते तोपर्यंत आई बाबा करते. काय करावं लागते त्याइले, पगार भेटते, हातानं स्वयंपाक करावं लागते. आपली आई तेवढं काम करते. एका खोलीत राहते दोघं जण. जाऊ दे ना. तू त्याच्यासाठी काही हे नको करू, तू याला करून टाक, घेऊन येतील. ठीक आहे, मग पाहतो आता काय आहे तो. काय मग देतो मग आईले फोन. दे ना आईपाशी फोन. बाई बोल. काय कसं आहे? सगळं व्यवस्थित आहे ना? सासू बिसू चांगली आहे? आजी सासू चांगली आहे? सासूही चांगली आहे, आजी सासूही चांगली आहे. मी का नाही पहिली रसोईत का नाही बाई लाडूच केली आई. बाबा बाई त्या तर लय दिवसाचे लाडू नाही केले व. आणि एकदम तुला लाडू करता आले का व? आई आमच्या इथं रमाबाई येते. त्या स्वयं येते भांडे घासाले. तर ताईनं मला रेसिपी सांगून दिली. मी तसंच केलं आणि एवढे सुंदर लाडू बनले होते. ताईनं सांगितलेल्या रेसिपी ना खूपच सुंदर. मस्त झाले होते. सगळ्या जणांना माझीवाली प्रशंसा केली. म्हटलं लेना हेच चांगलं झालं बस. बाई सगळ्याकडे लक्ष ठेवत जाय, कोणाला कमी पडू देऊ नको घरी. आता चांगली राह बाई. हो आई, माझी काही काळजी करू नको. काही कमी जास्त सांगतेस मी तुला. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. बाई तब्येतीची काळजी घेतो मी, माई घेतो, बाबाची घेतो. चल मग ठेव मग बाई. अधिक कामं असून तुले कोणते कामं आहे बाई? आपल्या घरी आहे कामं. हो कर मग, ठेव बाई. काय हो ठेवतो आई.